मुख्यमंत्री शिंदेंनी अभिनेता प्रसाद ओक याच्या घरी वास्तुशांतीनिमित्त भेट दिली। यावेळी प्रसाद ओक यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी धर्मवीर चित्रपटाबाबत चर्चा केली। दिघे साहेब जसं कार्यकर्त्यांना वेळ द्यायचे त्यांच्याप्रमाणे आता मुख्यमंत्र्यांनी माझ्या घरी भेट दिल्याची प्रतिक्रिया प्रसाद ओक यांनी दिलेली आहे। मुख्यमंत्री आज माझ्या घरी आले, मला खूप आनंद वाटला असं प्रसाद ओक म्हणाले। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी अभिनेता प्रसाद ओक जी आहे सर TV9 मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर मुख्यमंत्री आपल्या नवीन घरी आज आपल्याला भेट देण्यासाठी आलते, एकंदरीत काय सांगाल? फार बरं वाटलं मला। प्रचंड बिझी होते साहेब आज। अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या इकडे गेले होते, त्यानंतर त्यांची मावळमध्ये एक सभा होती। प्रचंड व्यस्त होतात त्यांचा पूर्ण दिनक्रम, पण एवढ्या व्यस्ततेमधून सुद्धा वेळात वेळ काढून केवळ माझ्या विनंतीला मान म्हणून साहेब आले। मला फार बरं वाटलं। मोठा माणूस उगाच मोठा होत नाही, या अशा छोट्या छोट्या गोष्टींनी तो मोठा होत असतो। याचा पुन्हा एकदा अनुभव साहेबांमुळे आला। आणि दिघे साहेबांचा किती मोठा पगडा त्यांच्या विचारांचा शिंदे साहेबांवर सुद्धा आहे, हे यातनं पुन्हा एकदा दिसून येतं की दिघे साहेब सुद्धा छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या घरी रात्री 2:30, 3, पहाटे 4 वाजता सुद्धा जायचे। आज एवढ्या व्यस्ततेमधून साहेब 5-10 मिनिटासाठी माझ्या घरी आले। आज नवीन घराची वास्तुशांत होते म्हणून खूप बरं वाटलं मला। सर काही चर्चा वगैरे काय झाली आहे का? दुसरी अजून काय चर्चा आमची धर्मवीर 2 बद्दलच झाली, कधी रिलीज करणार वगैरे साहेबांनी चौकशी केली। माझ्याबरोबर आमचा मित्र निर्माता मंगेश देसाई सुद्धा होता आणि माझी पत्नी सुद्धा होती, म्हणजे आणि धर्मवीर 2 बद्दलच चर्चा केली। तर काय वाटतं धर्मवीर 2 हा कधीपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येईल? माझ्या मते मार्च महिन्यात यायला हवा। एक्झॅक्ट तारीख निर्माते सांगू शकतील, पण ते आत्ता इथे दिसत नाही आहे, पण मंगेश देसाई सांगू शकतील एक्झॅक्ट तारीख, पण मार्चमध्ये रिलीज होईल एवढं नक्की। धन्यवाद। आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री आमच्या घरी भेटण्यासाठी आले, आम्हाला याचा भरपूर आनंद झाला, अशी प्रतिक्रिया अभिनेता प्रसादजी ओक यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन मिलिंद सह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई।